हे जे तुम्ही फोटो पाहताय ना, हे राहुल गांधीजींचे फोटो आहेत, ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 70 वर्ष या देशावरती राज्य केलं. राज्य करण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की त्याने या 70 वर्षात या देशातील जनतेची एका प्रकारे सेवाच केली आहे. सत्ता त्यांच्या हातात होती म्हणून आपण राज्य म्हटलं जातं, परंतु काही गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाहीत. ज्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशामध्ये काय होतं, सुईपासून ते IT पार्क पर्यंत सर्व गोष्टी काँग्रेसने आणल्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी कधी जनतेवरती जास्त लोड येऊ दिला नाही. जसे आज पाहतोय आपण 14%, 5%, 10% GST घेतली जाते, वेगवेगळे टॅक्स लावले जातात. काँग्रेसने असं करून या देशातील जनतेवरती कधी टॅक्सच्या रूपात खिशाला जळ बसेल गोरगरिबांच्या असे निर्णय कधी घेतले नाहीत. ते एवढी महागाई तर कधीच नव्हती. आज लोकांना प्रश्न पडलाय, जे मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील लोक आहेत, जगायचं कसं. ज्या व्यक्तींना आज जगायची मुश्किल होत आहे ते व्यक्ती भविष्यात श्रीमंत म्हणा किंवा थोडेफार पैशावाले कसे बनू शकतात, कारण ही महागाई दिवसेंदिवस अशीच वाढत जाणार आहे. आणि ज्या गांधी कुटुंबाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं, आज त्यांच्याच लेकरांवरती त्यांच्याच देशात जर त्यांच्याच लेकरांना जर अशी वागणूक भेटत असेल तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे जे आपल्या मुलांच्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले होते त्यांना घसकटत नेलं गेलं, त्यांच्या नाकातून रक्त आलं, त्यांना जबरदस्तीने पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलं, आज जात नव्हते तर धक्का मारू मारू बसवण्यात आलं. यामध्ये पोलिसांची काही चुकी नाहीये. ज्यांनी ऑर्डर दिल्या ह्या गोष्टी करायला त्यांचा दोष आहे. पोलिसांना काय वरून जसा आदेश आला तसे ते वागले, पोलिसांबद्दल काही म्हणणं नाहीये. परंतु आझाद देशात जेव्हापासून या देशाला स्वातंत्र्य भेटलं आहे, विपक्ष नेत्यावरती अशा प्रकारची वागणूक हे पहिल्यांदाच घडली आहे. जर काँग्रेसने मनात आणलं असतं, 70 वर्ष त्यांनी या देशावरती राज्य केलं, जर काँग्रेसने मनात आणलं असतं तर एकही पक्ष या देशात उभाच राहिला नसता. आज जशी भारतीय जनता पार्टी, माझा भारतीय जनता पार्टीला पण विरोध नाहीये, परंतु जशी भारतीय जनता पार्टी विरोधकांसोबत जशी वागत आहे तशीच जर काँग्रेस जर इतर पक्षांसोबत जर वागले असते ना तर हे पक्ष उभाच राहिले नसते. जर एखाद्या पक्षातील एखादा नेता त्याच्या पक्षाबद्दल जर काही बोलत असेल तर त्याला एकतर पैशाने विकत घेतलं गेलं असतं, नाहीतर त्याला ED, CBI याची त्याची धमकी देऊन पक्षात घेतलं असतं, खोट्या केसेस दाखल केल्या असत्या आणि जेलमध्ये टाकलं असतं. जसं अरविंद केजरीवालांसोबत झालं. कोर्टाने साफ सांगितलं की ही केसच खोटी आहे, खोटं फसवण्यात आलं. आणि आपल्याला माहिती की दिल्लीची निवडणूक कशी जिंकली गेली. जो व्यक्ती गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या शाळा उभा करतो, फ्रीमध्ये हॉस्पिटल उभा करतो, लाईट बिल माफ करतो, जो पाण्याची सोय करतो, अशा व्यक्तींवरती खोट्या केसेस दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. आपण सर्वांनी पाहिलं असेल. मला एका गोष्टीच वाईट वाटलं, ज्या गांधी कुटुंबाने असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, यांनी जीवाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठं योगदान या गांधी कुटुंबाचं आहे. आणि आज त्यांच्याच लेकरांवरती त्यांच्याच देशात इतक्या वाईट पद्धतीने वागणूक दिली जात आहे, याचं कुठेतरी वाईट वाटतं.